सृष्टीच्या आरंभी जेव्हा परब्रह्माने आपल्या असीम शक्तींचा विस्तार केला, तेव्हा देवतांमध्ये एक अद्वितीय देव प्रकट झाला, जो प्रत्येक शुभकार्याची पहिली पायरी मानला जातो, ज्याच्याशिवाय कोणतीही उपासना पूर्ण होत नाही. जो आहे विघ्नहर्ता, मंगलमूर्ती आणि जगाचा आद्य पूजनीय देव, तो म्हणजे श्री गणेश. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. नमस्कार मंडळी. तर आज मी तुम्हाला भगवान गणेशांच्या काही कथा सांगणार आहे. या कथा ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य दूर होत असतं. त्याचसोबत आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया किंवा श्री गणेशाय नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान श्री गणेशांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. सूत, शौनक आणि इतर ऋषींना नैमिषारण्यात शिवलीला कथन करत होते. ते म्हणाले, आता गजानन आणि षडानन याची कथा ऐका. एकदा लहान गजाननाला पार्वती मांडीवर घेऊन स्तनपान देत होती. तो सोंडेने दूध पीत मध्ये सोंड आईच्या पाठीवरून प्रेमाने फिरवत होता. मध्ये सोंडेत दूध घेऊन षडाननाला म्हणाला, तुला दूध हवे का? हे घे. तेव्हा षडानन म्हणाला, मला नको. तुझे सोंडेतले उष्टे दूध. आणि कार्तिकेयनं पार्वतीला म्हटले, आई हा बघ, लांब नाकाचा मला उष्टे दूध देतो आहे. याला काहीतरी सांग. याची सोंड धरून मी याला खाली पाडेन. आई, याचे नाक इतके लांब कसे? इंद्र, सूर्य, चंद्रमा या सर्व देवांचे स्वरूप कसे सुंदर आहे. आणि याला पहा, मोठमोठे कान, लांब दात, लांब नाक. हा कसा काय तुला लाभला? हे ऐकून शंकर पार्वती हसू लागले. नंतर कार्तिकेय म्हणाला, आई, मला पण दूध प्यायचं आहे. प्रथम याला खाली उतरव. पार्वतीने हसून गणेशाला खाली ठेवले. षडाननाला मांडीवर घेऊन त्याच्या एका तोंडात स्तन दिला. तो काय उरलेले 5 तोंडे मोठमोठ्याने रडू लागले. हे पाहून गणेश पोट धरून हसू लागला. आई, तुझ्या या मुलाच्या एका तोंडाची तू सोय केलीस, आणखी 5 तोंडाची कशी काय सोय करणार? यावर शंकर हसून म्हणाले, अपर्णा, गणेश सत्य बोलत आहे. तो असा 6 तोंडाचा पुत्र कसा काय जन्माला घातला? पार्वती म्हणाली, हा तुमच्यासारखा झाला आहे. तुम्हाला 5 मुखे आहे, याला एक जास्त म्हणजे 6 मुखे आहेत. हे ऐकून शंकर प्रसन्न झाले. अशा प्रकारे षडानन आपापसात भांडण करत, एकमेकांची चेष्टा करत, त्यांच्या बाललीलांनी शंकर पार्वती आनंदित होत असत. एक दिवस महादेव आपल्या सिंहासनावर आनंदाने विराजमान झाले होते. तेव्हा त्यांच्याकडे पाहून पार्वती हसली. तिच्या हसण्याचे कारण शंकरांनी विचारले. तेव्हा ती म्हणाली, तुमच्या जटेमध्ये मला एका स्त्रीचे मुख दिसत आहे. तेव्हा शंकराने तिला समजावले की ते स्त्रीमुख नसून पाणी आहे. अशा प्रकारे शिवाच्या जटामध्ये स्थित असलेल्या गंगेच्या अंगप्रत्यंगाचे वर्णन पार्वतीकडून होत असताना शंकर चातुर्याने तिच्या प्रत्येक शंकेचे समाधानकारक उत्तर देत होते. शेवटी पार्वती विवश होऊन म्हणाली, देवा, तुम्ही त्रिभुवनाला एकापासून अनेक बनवले. त्या तुमच्या बुद्धीला मी कशी पुरी पडणार? तुमच्या चरणाशी माझे कल्याण आहे. त्यानंतर एकदा शिवपार्वती सारे पाठ खेळत होते. इतक्यात तेथे देवर्षी नारद ब्रह्मवीणा वाजवीत तेथे आले. त्यांनी शिवाची प्रार्थना केली. आसनावर बसून शिवपार्वतीचा खेळ पाहू लागले. जरा वेळाने ते म्हणाले, केवळ नुसते खेळण्यात मजा येत नाही, काहीतरी पण लावून खेळलं पाहिजे. जो डाव जिंकेल त्याला हरलेल्याने आपली वस्तू द्यावी. नारदाचा विचार दोघांना पटला आणि ते पण लावून खेळू लागले. पहिला डाव पार्वतीने जिंकला. शंकराने व्याघ्रांबराचा पण लावला होता. मग त्याने गजचर्म पणाला लावले, तेही पार्वतीने जिंकले. अशा प्रकारे एकामागोमाग एक वस्तू शंकर पणाला लावत होते. पार्वती डाव जिंकत होती. तिने शंकराची 10 आयुधे, सर्व भूषणे, नंदी, शेवटी कौपिनही जिंकून घेतले. शंकर दिगंबर झाला. नारद हसून म्हणाले, अरे रे, एका स्त्रीने तुला खेळात हरवले. तुझा काय महिमा राहिला? सर्व सृष्टी मायेच्या अधीन आहे. तू तर निर्गुण निराकार आहेस. तुला मायेने सगुण पण दिले. तू आता विवस्त्र झाला आहेस. भक्तांना दर्शन कसे देशील? नारदाचे बोलणे ऐकून शंकर नाराज झाले. खेळ सोडून तेथून निघून गेले आणि त्यांनी घोर वनात गुप्तपणे निवास केला. नारदाच्या बोलण्यामुळे शंकर नाराज झाले.
तरी पार्वतीने नारदावर कोप केला नाही. आपल्या सर्वांना घेऊन ती शंकराचा शोध घेण्यास निघाली. शंकराच्या प्राप्तीसाठी तिने अरण्ये, दऱ्या, खोरी, गुहा, तीर्थस्थाने, मठ, नगरे पाहणे, सर्वत्र शोध घेतला. विविध साधना करणाऱ्या योग्यांना विचारले. कोणी पंचाग्नी साधना, कोणी केवळ धूम्रपान करून तप करत होते, कोणी मौन पाळणे, शिवकीर्तन करणारे, सदा यज्ञ करणारे, 14 विद्या 64 कला जाणून वादविवाद करणारे, पुराण सांगणारे. कोणालाही शिवाचे दर्शन झाले नव्हते. त्यामुळे त्यांना विचारून पार्वतीला काही साध्य झाले नाही, कारण शंकर कोणाच्याही ध्यानात आले नाहीत. आधी माया विश्वजन्य शंकराचा शोध घेता घेता थकून गेली. विष्णू, ब्रह्मा हे सुद्धा शिवदर्शनासाठी तळमळत असतात. शिवप्राप्तीसाठी ऋग्वेदाने कर्ममार्ग, यजुर्वेदाने ज्ञानमार्ग, अथर्ववेदाने उपासना, सामवेदाने गायन सांगितले. न्यायशास्त्राने जीव ईश्वराप्रमाणे समर्थ होऊ शकणार नाही असे सांगितले. मीमांसकाने कर्ममार्ग, सांख्याने प्रकृती पुरुष यातील भेद, पतंजली ऋषींनी योगमार्ग, व्याकरण शास्त्रज्ञांनी शब्दविभाग सांगितले. सर्वांचा निराश झाल्यावर जे उरते ते ब्रह्म असे वेदांती म्हणतात. असा वेदशास्त्रांचा अगम्य ब्रह्मानंद रूप शिवाचे नाव घेऊन पार्वती घोर अरण्यात शोध घेत असताना सर्व तत्वे शोधून आल्यावर मनोमनी शरणागत होऊन ध्यान करू लागले. तेव्हा तिला ध्यानात शिवाचे दर्शन झाले. हिमालयावर एका निर्जन स्थानी शंकर आत्मसुखात तल्लीन होते. पार्वतीने विचार केला, याच विषयात शंकरापुढे गेले तर सारीपाटाच्या खेळातील हार आठवून शर्मेने पुन्हा क्रोधित होतील. कदाचित माझ्याबरोबर येणारही नाहीत. म्हणून पार्वतीने भिल्लिणीचा वेश धारण केला. मोरपिसाची वस्त्रे धारण करून ती शिवापुढे नृत्य गायन करू लागली. तिचे गायन ऐकण्यासाठी, नृत्य पाहण्यासाठी आकाशात विमानाची देवदेवतांनी गर्दी केली. अष्टनायिका, किन्नर, गंधर्व तन्मय झाले. पशुपक्षी वैरभाव खाणेपिणे सोडून तिच्याकडे पाहू लागले. पवनाची गती थांबली. चंद्र मोहित झाला. शेषाने डोक्यावरील पृथ्वी बाजूला ठेवून नृत्य गायन पाहण्याचे ठरवले. चंद्र सूर्य तिच्या पायातील नुपूर झाले. देव भुंगे होऊन तिच्या भोवती फिरू लागले. तेव्हा शंकरही आपले ध्यान सोडून तिच्याकडे पाहू लागले. पार्वतीच्या नेत्रकटाक्षाने शिवाचे मन आकर्षित झाले. त्यांनी साधना सोडली. ते भिलीन वेशधारी पार्वतीजवळ आले आणि तिला विचारू लागले, तू कोण आहेस? कोठे राहते? इथे कोणत्या कामासाठी आलीस? तुला पाहून माझे मन कामसक्त झाले आहे. तूच मला या पीडेपासून मुक्त करशील. तुझ्यासारखी सुंदर स्त्री त्रिभुवनात नाही. तू माझ्याबरोबर विवाह कर. तुझ्या इच्छेप्रमाणे मी तुझा सेवक होऊन राहीन. यावर भिल्लीन म्हणाली, तुम्ही कैलासनाथ शंकर आहात हे मी ओळखले. उमेसारखी सुंदर स्त्री सोडून कैलास टाकून इथे का बसलास? तुमच्या दृष्टीने मी परणारी आहे. तुम्हाला तुमचे मन ताब्यात ठेवता येत नाही. तुम्ही कसले तपस्वी? शंकर म्हणाले, मी उमेवर रागवलो. तिचे तोंड पाहावेसे, नाव घ्यावेसे वाटत नाही. भिल्लीन म्हणाले, माझा पती फार रागीट आहे. त्याला कळले तर तो जग जाळून टाकेल. शंकर म्हणाले, माझ्या पत्नीने दक्षाच्या यज्ञात संतापून स्वतःला जाळून घेतले. दुसऱ्या जन्मात हिमालयाची कन्या झाली. ऋषींच्या देवांच्या सांगण्यावरून मी तिच्याशी पुन्हा लग्न केले. पण तिने सारीपाटात कपटाने पण लावून माझे सर्वस्व हिरावून घेतले. भिल्लीन म्हणाले, पुरे तिला कपटी म्हणता? तुम्ही स्वरगंगा आवडली म्हणून डोक्यावर धारण केलीत. हे कपट नाही का? कैलासनाथ म्हणाले, तिने शुंभ मुनिशुंभ दैत्य युद्धात मारले. ती क्षणात सृष्टीची घडामोड करते. आता तिने येऊन माझी विनवणी केली तरी मी कैलासावर जाणार नाही. भिल्लीन म्हणाली, भवानीने तप करून तुम्हाला प्राप्त केले. तिच्याशी तुम्ही 2 वेळा विवाह केलात. तिचा त्याग तुम्ही केलात. तुम्ही माझ्याशी प्रामाणिक राहात याबद्दल विश्वास कसा धरावा? त्यातून द्यूत घेऊन तुम्ही सर्वस्व हरलात. याबद्दल तुम्ही विनाकारण धरलात. यावर शंकर काही बोलेनात. भिल्लीन वेशधारी पार्वतीने पुन्हा नृत्य करून तिथून येण्यास प्रारंभ केला. शंकरही तिच्या मागे धावत जाऊ लागले. तेव्हा भिल्लीन थांबली व म्हणाले, तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी चला. तेथे मी तुमच्यासोबत विवाह करेन. बरे म्हणून शंकर तिच्याबरोबर चालू लागले. भिल्लीन वेशधारी पार्वतीने त्यांना बोलवून कैलासावर नेले. तिथे सिंहासनावर बसवले. तेथे पार्वतीने त्यांची पूजा केली. गळ्यात फुलांचा हार घातला. त्यांच्या चरणावर हात ठेवून आपले मूळ स्वरूप प्रकट केले. पार्वतीचे रूप पाहून शंकर चकित झाले. दोघे जण मनपूर्वक हसू लागले. शंकर म्हणाले, भवानी तू धन्य आहेस. माझी समजूत घालून तू मला परत आणलेस. गौतम मुनी म्हणाले,
भूमीवरील दुसरे कैलास म्हणून ज्या क्षेत्राचा महिमा आहे त्या गोकर्ण क्षेत्रावरून मी आलो आहे. तेथे प्रत्यक्ष शिवभगवान कैलासपती ओंकार रूपाने भवानीसह नांदत असतात. तेथे लक्ष्मीसह जनार्दन, व्यास, वसिष्ठ, भृगू, परशुराम तप करत असतात. देव, राक्षस, किन्नर सेवा करतात. नारद, तुंबरू येथे शिवलीला गातात. अष्टनाटिका नृत्य करतात. ऋषी वेद घोष करत असतात. त्या शिवस्थानाच्या पूर्व दरवाजावर ऐरावतावर बसून इंद्र दक्षिणेला यमराज, पश्चिमेला वरुणराज व उत्तरेला कुबेर रक्षणासाठी तत्पर असतात. शिवमूर्तीभोवती कात्यायनीचे आवरण आहे. अष्टभैरव, 12 आदित्य, 11 रुद्र, अष्टवसू, नवनिधी, दिंपाल यांची वस्ती असते. देवताचे समुदाय शिवहर शिवहर गर्जत असतात. मीही तेथेच असतो. अन्य तीर्थक्षेत्रात लक्ष वर्ष केलेले अनुष्ठान आणि या शिवतीर्थावर एक दिवस केलेले अनुष्ठानाचा पुण्यलाभ सारखा असतो. अमावस्या, संक्रांत, सोमवार, प्रदोष, पर्वकाळ, शिवरात्र या दिवशी येथे समुद्र स्नान केल्याने सर्व तीर्थाचे फळ मिळते. पूर्वी रावण, कुंभकर्ण, विभीषण यांनी येथेच तप केले. येथील मोक्षदायक शिवलिंग रावणाने कैलासाहून आणले. गजाननाने त्याची स्थापना केली. शिवलिंग स्थापनेची पुरातन कथा सूत सांगू लागले. रावणाची माता कैकसी रावणाच्या कल्याणासाठी संपूर्ण विजय प्राप्तीसाठी रोज 5 धान्याचे पीठ करून त्याचे शिवलिंग करून पूजा करत असे. इंद्राने एकदा वेशबुद्धीने ते शिवलिंग समुद्रात नेऊन टाकले. कैकसीने अन्न पाण्याचा त्याग केला. हे पाहून रावणाने आईला सांगितले की मी कैलासावर जाऊन तपश्चर्या करून शिवाचे आत्मलिंगच तुला पूजेसाठी आणून देतो. रावण 14 विद्या 64 कला निष्णात होता. त्याने वेदाचे भाग करून सारासार निवडले. त्याने शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी आपले मस्तक आपल्या हाताने तोडून आपल्या शिराच्या तारा त्याला जोडून तालस्वरयुक्त राग रागिणीचे संगीत तयार केले आणि त्यातून भगवान शंकराची स्तुती केली. संगीताच्या स्तुतीच्या प्रभावाने शंकर प्रसन्न झाले. प्रकट होऊन त्यांनी रावणाला वरदान मागण्यास सांगितले. त्यावेळी रावणाने प्रथम आपल्या आईच्या इच्छेनुसार पूजेसाठी शिवलिंग मागितले आणि दुसरे वरदान आपल्यासाठी त्रिभुवनात अत्यंत सुंदर असलेली पार्वतीसारखी स्त्री पत्नी मिळावी असे सांगितले. तथास्तु म्हणून शंकराने करोडो सूर्याप्रमाणे तेजपुंज असलेले प्रकाशमान आत्मलिंग आपल्या हृदयातून काढून रावणाला प्रदान केले. आत्मलिंगाची प्राप्ती झाल्यावर रावण प्रसन्न झाला. पार्वतीसारखी सुंदर स्त्री मिळावी या त्याच्या मागणीसाठी भगवान शिव म्हणाले, पार्वतीसारखी सुंदर स्त्री त्रिभुवनात दुसरी स्त्री ब्रह्मदेव निर्माण करू शकला नाही, म्हणून तू पार्वतीलाच घेऊन जा. असे म्हणून पार्वतीला रावणाच्या स्वाधीन केले. रावणाला अत्यानंद झाला. एका हातात आत्मलिंग, खांद्यावर पार्वतीला घेऊन रावण शिवाला वंदन करून आपल्या राजधानीच्या मार्गाने चालू लागला. हे पाहून शिवपुत्र गणेश, कार्तिकेय, नंदी, स्कंद, वीरभद्र शंकराला म्हणाले, आदिनाथ हा कसला भोळेपणा! उदारता प्रत्यक्ष आदिमाया रावणाला देऊन टाकली. रावण कसा आहे तुम्हाला माहीत नाही का? यावर शंकर त्यांना धीर देत म्हणाले, काळजीचे कारण नाही. तिचा रक्षण करता भगवान विष्णू आहे. तो तिला रावणाच्या हातून मुक्त करण्यासाठी धावत येईल. इकडे रावणाच्या हाती सापडलेल्या पार्वतीने मुक्त होण्यासाठी भगवान विष्णूंचे स्मरण केले. हे असुर मर्दना, तू असुरवधासाठी दशावतार घेतलेस. माझ्या पतीला तुझे रूप अत्यंत प्रिय आहे. धावत येऊन मला या दैत्याच्या हातून मला मुक्त कर. पार्वतीचा धावा कानी येताच भगवान विष्णू ब्राह्मणाचे रूप घेऊन रावणाच्या मार्गात त्याच्या समोर आले आणि रावणाला म्हणाले, दशानना, एवढी सुंदर स्त्री तुला कोठून प्राप्त झाली? रावण गर्वाने म्हणाले, ही पार्वती आहे, मला शंकराने दिली. ब्राह्मण वेशधारी विष्णू म्हणाले, अरे तिला खाली उतरून तिचे तोंड तरी पहा. रावणाच्या मनात शंका आली. त्याने पार्वतीला खांद्यावरून उतरून खाली ठेवले. तोपर्यंत विष्णूने योगमायेच्या सामर्थ्याने पार्वतीला कुरूप, वृद्ध, कळी, अमंगळ दात पडलेले, कपाळावर आठ्या असलेले केले. पार्वती म्हणून आणलेल्या त्या स्त्रीचे असे हीन रूप पाहून रावणाने तिला तिथेच सोडून दिले. ते पाहून ब्राह्मण वेशधारी विष्णू खदाखदा हसू लागले. विष्णूने तेथेच पार्वतीची भद्रकाली म्हणून स्थापना केली. इकडे रावण पुन्हा कैलासावर आला. रागाने तो शंकराला म्हणाला, देवा, तुम्ही माझी फसवणूक केली. पार्वती म्हणून एक अमंगळ कुरूप स्त्री दिली. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, पार्वती विविध खेळ खेळणारी आहे. ती तुला तिच्या असंख्य लीला करून असंख्य ब्रह्मांडे दाखवेल आणि क्षणार्धात ती सर्व लपवून ठेवेल. ती तुझ्या कह्यात येणार नाही. तू तिला सांभाळू शकणार नाही. भगवान विष्णूने आपल्या शरीरापासून एक सुंदर स्त्री निर्माण केली आणि रावणाला सांगितले की मयासुराची कन्या मंदोदरी म्हणून जन्माला येईल. अत्यंत सुंदर असलेली ती तुला पट्ट म्हणून प्राप्त होईल. मयासूर तिचे तुझ्याबरोबर कन्यादान करतेवेळी
तुला अमोघ शक्ती प्रदान करेल, त्यामध्ये 7 कोटी मंत्रांचे सामर्थ्य असेल. रावणा, त्याचा उपयोग तू तुझ्या शत्रूवर कर. शंकराच्या सांगण्याने प्रसन्न चित्त झालेला रावण आत्मलिंग बरोबर घेऊन निघाला. वाटेत गजानन म्हणजेच गणपती बाप्पा गुराख्याच्या रूपात गायी चारत होते. देवांच्या विनंतीवरून रावणाच्या हातून आत्मलिंग सोडून त्याची योग्य ठिकाणी स्थापना करण्याचा त्यांचा हेतू होता. म्हणून गजानन रावणाच्या मार्गात उभा होता. तोपर्यंत रावणाला लघुशंका उत्पन्न झाली. हातात शिवलिंग घेऊन लघुशंका करणे शास्त्राच्या विरुद्ध नियम होता. रावण आत्मलिंग जमिनीवर ठेवू शकत नव्हता, कारण तसा शंकराचा आदेश होता. रावणाला तेवढ्यात गजानन गुराखी दिसला. रावणाने जवळ जाऊन गुराख्याला सांगितले की मी लघुशंका करून येईपर्यंत हे आत्मलिंग हातात घेऊन उभा राहा. तेव्हा गुराखी म्हणाला, माझ्या गायी रानोमाळ फिरतात, त्या दूर पळून जातील. तुम्हाला लघुशंकेला बराच वेळ लागेल. त्यासाठी मी तुम्हाला 3 हाका मारेन. त्या संपल्यावर तुम्ही नाही आलात तर मी हे आत्मलिंग जमिनीवर ठेवून गायीच्या मागे जाईन. ठीक आहे, म्हणून रावणाने आत्मलिंग गुराख्याच्या रूपातील गजाननाच्या हातात दिले आणि तो लघुशंकेसाठी जरा दूर आडबाजूला गेला. रावणाला जाऊन 2 घटका झाल्या. गजाननाने थोडा वेळ थांबून 2 हाका मारल्या. 3री घटका झाली. गजाननाने 3री हाक मारून सांगितले, रावणा, 3 घटकापर्यंत मी थांबलो. माझ्या गायी फार दूर गेल्यात. तुझे हे लिंग घेण्यासाठी तू लवकर ये. रावण हाताने थांब थांब म्हणत खुणा करत होता, परंतु गजाननाने ते आत्मलिंग जमिनीवर ठेवले आणि मी चाललो असे म्हणून तो निघून गेला. रावणाला राग आला. तो तसाच अपवित्र अवस्थेत उठला आणि धावत जाऊन ते आत्मलिंग उचलू लागला. परंतु ते आत्मलिंग हलेना. ते जमिनीशी एकरूप झाले. रावणाने त्याची सारी शक्ती पणाला लावली, परंतु ते आत्मलिंग सुतभर देखील हलले नाही. तेवढ्यात गुराखी गायी पृथ्वीमध्ये गुप्त होतात. रावणाने पाहिले. रावण त्वेषाने धावत गेला. त्याने गुप्त होणाऱ्या गायीचा कान पकडला. गाय भूमीत गुप्त झाली. रावणाने येथेच विधिवत आत्मलिंगाचे पूजन केले. तेव्हापासून त्या स्थानाला गोकर्ण महाबळेश्वर हे नाव पडले. रावणाची माता तेथेच येऊन नित्य शिवपूजन करू लागली. रावण, कुंभकर्ण, विभीषण या सर्वांनी येथे शंकराचे अनुष्ठान केले. भगवान शिवाच्या वरदानामुळे रावणाला अपार शक्तीचा लाभ झाला. त्याने देवांना जिंकले. मयासुराने आपली कन्या मंदोदरी रावणाला दिली आणि एक दिव्य शक्ती कन्यादानाच्या वेळी दिली. रावणाच्या असंख्य पुत्रांपैकी इंद्रजित महापराक्रमी झाला. त्याने इंद्रालाही पराभूत केले. अनुष्ठानामुळे रावणाला प्रचंड धनलाभ झाला. असा हा गोकर्ण महाबळेश्वर तीर्थाचा महिमा आहे. भगवान विष्णूंचे लग्न देवी लक्ष्मी सोबत करण्याचे योजिले. सर्व देवांना आमंत्रण मिळाले, पण गणेशाला दिला नाही. भगवान विष्णूंच्या मिरवणुकीच्या वेळी सर्व देव आपापसात चर्चा करू लागले की गणेश नाही. मग सर्वांनी विष्णूंना विचारले तर त्यांनी म्हटले की आम्ही गणेशाच्या वडिलांना म्हणजेच महादेवांना आमंत्रण दिलं आहे. जर गणेशाला वडिलांसोबत यायचे असेल तर ते आले असते. तर काही जण म्हणू लागले की ते जास्त खातात आणि ते आले तरी त्यांना घराच्या संरक्षणासाठी बसवून देण्यात येईल. नंतर ही गोष्ट गणेशाला समजताच त्यांनी आपल्या मूषक सैन्याला पुढे पाठवून वाटेला खालून पोकळ करून दिले. वराड तिथून निघाल्यावर रथाची चाकं जमिनीत रुतली. बऱ्याच वेळा प्रयत्न केल्यावर देखील चाक नाहीच निघाले. सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न केले तरीही निघाले नाही. बऱ्याच जागीतून तुटायला लागले. कोणालाही काही सुचत नव्हते की आता काय करावं. तेव्हा नारदजींनी सांगितले की आपण गणेशाचे अवमान करून चांगलं केलं नाही. जर आपण त्यांना मान देऊन आमंत्रित कराल तरच आपले कार्य सिद्ध होऊ शकेल आणि हे संकट देखील टळेल. मग शंकराने आपल्या सेवक नंदीला पाठवले आणि ते गणेशाला घेऊन आले. गणेशाची आदराने पूजा करताच रथाची चाके निघाली. देवी पार्वतीला सर्व देवांनी अमृतापासून तयार केलेले एक दिव्य मोदक दिले. मोदक बघून दोन्ही मुले कार्तिकेय आणि गणेश आईकडून मागू लागले. तेव्हा आईने मोदकाच्या महत्त्वाचे वर्णन करून म्हटले की आपल्या दोघांमधून धर्माच्या दृष्टीने श्रेष्ठ होऊन सर्व तीर्थक्षेत्रांना जो प्रथम भेट देईल त्यालाच हे मोदक मिळेल. आईची गोष्ट ऐकून कार्तिकेय तर आपल्या मोरावर बसून एक चांगले मुहूर्त बघून सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आले. इथे गणेशाचं वाहन उंदीर असल्यामुळे ते असं करण्यास असमर्थ होते. तेव्हा गणेशाने अत्यंत आदराने आपल्या आई वडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घालून त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले. हे बघून आई पार्वती म्हणाल्या की सर्व तीर्थक्षेत्रात केलेले स्नान, सर्व देवांना केलेला नमस्कार, सर्व यज्ञाची फलप्राप्ती, सर्व प्रकारचे उपवास, मंत्र, योग आणि संयमाचे पालन हे सर्व आई वडिलांच्या पूजेच्या 16व्या भागाच्या बरोबर देखील असू शकत नाही. म्हणून हे गणेश शेकडो पुत्र आणि शेकडो गणांच्या पेक्षा वर आहे. म्हणून हे मोदक मी गणेशाला देत आहे. आई वडिलांच्या भक्तीमुळे प्रत्येक यज्ञात
सर्वात आधी श्री गणेशाची पूजा होईल असे पद्मपुराणामध्ये देखील सांगितलेले आहे. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.